नागपूरच्या राजकारणात एक मोठी हालचाल पाहायला मिळते। पवार गटातील नाराज कार्यकर्ते थेट उद्धव ठाकरे गटाच्या प्रचारात उतरल्याचं चित्र समोर आलं। नागपुरातील प्रचाराचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय आणि त्यामुळे महाविकास आघाडीतील अंतर्गत समीकरणांवर आता प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। नेमकं काय आहे हे प्रकरण आणि याचा राजकीय अर्थ काय काढायचा पाहूया या रिपोर्टमधून। नमस्कार, मी क्षितिजा देशमुख आणि तुम्ही बघताय lokmat.com। नागपूरमध्ये सुरू असलेल्या प्रचारादरम्यान समोर आलेला हा व्हिडिओ सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरलाय। या व्हिडिओमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाशी संबंधित असलेले काही कार्यकर्ते थेट शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या प्रचारात सहभागी झाल्याचं दिसतंय। विशेष म्हणजे या प्रचारात माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे सुपुत्र सलील देशमुख यांची उपस्थिती लक्षवेधी ठरते। शरद पवार गटात सध्या सुरू असलेली अंतर्गत नाराजी, अस्वस्थता आणि गटबाजी या व्हिडिओमधून अधोरेखित होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। शरद पवार गटात सध्या सुरू असलेली अंतर्गत नाराजी, अस्वस्थता आणि गटबाजी या व्हिडिओमधून अधोरेखित होत असल्याचं राजकीय निरीक्षकांचं मत आहे। नागपूरसारख्या संवेदनशील आणि राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या शहरात असा व्हिडिओ व्हायरल होणं ही केवळ प्रचाराची बाब नाही, तर त्यामागे आगामी निवडणुकांची रणनीती असल्याचं बोललं जात आहे। महाविकास आघाडीतील घटक पक्षांमधील समन्वय, जागा वाटप आणि नेतृत्वाबाबतचे मतभेद आता उघडपणे रस्त्यावर दिसू लागल्याचं चित्र आहे। दरम्यान या व्हिडिओवर शरद पवार गटाकडून अद्याप कुठलीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही, तरीही हा प्रकार दुर्लक्षित करता येण्यासारखा नाही हे मात्र नक्की। एकीकडे महाविकास आघाडी एकत्र असल्याचा दावा केला जातोय, तर दुसरीकडे अशा व्हायरल व्हिडिओंमुळे अंतर्गत मतभेद पुन्हा एकदा समोर येत आहेत। नागपूरमधील ही घडामोड केवळ स्थानिक नाही, तर ती राज्याच्या राजकारणावर परिणाम करणारी ठरते का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आता प्रश्न एवढाच आहे की ही केवळ नाराज कार्यकर्त्यांची नाराजी आहे की महाविकास आघाडीतील बदलत्या राजकीय समीकरणांची नांदी। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि अशाच अपडेट व्हिडिओज करता आणि बातम्यांकरता तुम्ही lokmat.com ला पाहायला विसरू नका।